आणि गेल्या 2 वर्षात त्यांना स्ट्रॉबेरीला काय प्रॉब्लेम आला आणि आत्तासुद्धा त्यांच्या मदर प्लांटला काय प्रॉब्लेम आला, त्याच्यानंतर त्यांची आणि आमची ओळख झाल्यानंतर आम्ही त्यांना काय प्रोडक्ट दिले आणि त्यांना त्याचा कसा रिझल्ट आला हे त्यांच्याकडूनच ऐकूया. सर, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव विनोद गोळे. आपली मनमित नर्सरी रोपवाटिका आहे गोळेवाडी येथे. गेले जवळजवळ 20 ते 22 वर्ष झाले आपली नर्सरीला. आता गेले 6-7 वर्ष झालं आम्ही स्ट्रॉबेरी करतो. आम्हाला गेल्या वर्षी स्ट्रॉबेरीमध्ये रिंग रूटचा प्रॉब्लेम आला होता. गेल्या वर्षी आम्ही बऱ्याच कंपनीची औषधं घेतली, स्प्रे घेतले, आळवणे घेतले, पण म्हणावा तसा रिझल्ट आम्हाला भेटलेला नाही आहे. तर आता ह्यावेळेस आम्हाला जयवंत करपे साहेबांचं आम्हाला धन्वंतरीचे प्रॉडक्ट मिळाले. त्याचा आम्ही गेल्या 2 तारखेला स्प्रे घेतला होता. तर आता हे रोप आहे. गेल्या वेळेस आम्ही हे उपटून परत लावलेलं होतं. त्यावेळेस हे रोपाची पूर्ण पानं गुंडाळलेली होती. आता आज ते रोप उभं राहिलेलं आहे पूर्णमध्ये. आणि आम्हाला ह्याचा मायक्रो रिच, RPS 76 आणि इम्युनि रिच या तिन्ही प्रॉडक्टचा रिझल्ट आम्हाला जोरात आलेला आहे. तर औषधं 1 नंबर आहेत. सर्व शेतकऱ्यांनी ह्याचा वापर करावा असं माझं तर म्हणणं आहे. स्ट्रॉबेरीमध्ये तर ह्याचा 1 नंबर रिझल्ट भेटलेला आहे आम्हाला. आज आता आम्ही याचा स्प्रे प्लस दुसऱ्या लावणी आज घेणार आहे आता. आणि हे रोप गेलं होतं 8 दिवसात. हे रोप पूर्ण गेलेलं होतं. आता त्याला नवीन फूट चालू झालेली आहे आणि रनर बी त्याला निघायला सुरुवात झालेली आहे. आणि रिझल्ट तिथं जवळ झूम करून पाहू शकता. त्याचं हे नवीन पान निघालेलं आहे आणि हे आता रनर दिसायला लागलेलं आहे ह्याला. म्हणजे हे पूर्ण आम्ही उपटून नंतर लावलेलं रोप आहे. गेल्या 8 दिवसापूर्वी काढलेलं, पुन्हा रिप्लांट केलेलं आहे. आम्ही आलो त्या दिवशी पानाच्या वाट्या होत होत्या, पूर्ण वाट्या होतं. आता पान पूर्ण क्लिअर झालेलं आहे. हे बघा, पान पूर्ण क्लिअर झालेलं आहे त्यांचं. बघता पान पूर्ण असं गोल होत होतं. हां, अशी पूर्ण वाटी व्हायची. आता हे पूर्ण पान वाटी झालेलं होतं, हे वाटी झालेलं होतं. आज ते पान असं लिप असं त्याचा पसरलेला आहे. म्हणजे जो प्रॉब्लेम होता तो बऱ्यापैकी जवळजवळ 100% सॉल्व्ह झालेला आहे. रनरची संख्या पण रनरची संख्या बी वाढलेली आहे आणि फूट बी नवीन निघालेली आहे. रनर चांगले निघालेले आहेत. शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीला ही औषधं वापरावीत असं माझं तर म्हणणं आहे. तुम्ही समाधानी आहात का? हो, मी समाधानी आहे, पूर्ण समाधानी. तुम्हाला रिझल्ट कसा? गेल्या वर्षी जो रिझल्ट आला ना, तो ह्या वर्षी मला एका स्प्रे आणि एका आळवणीमध्ये आलेला आहे. आता इथून पुढे तुम्ही काय कराल? आता हेच औषध घेणार. धन्वंतरीची औषधं बऱ्यापैकी कंटिन्यू मी वापरणार आहे. इतरांना काय सांगा? इतरांना हे 100% मी हेच औषधं वापरा म्हणून सांगणार आहे. कारण आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम यायला लागलेला आहे. सुरुवात आहे आत्ताशी. आणि गेल्या वर्षी आम्हाला सुरुवातीला हा प्रॉब्लेम आला होता. आम्ही बऱ्याच कंपनीची औषधं वापरली, पण म्हणावं तसा रिझल्ट भेटला नाही. त्यावर्षी आम्हाला ह्या औषधाचा 3 औषधाचा रिझल्ट मला पहिल्याच ह्याच्यात आलेला आहे. 8 दिवसाचा रिझल्ट जाणवला. आता आपण शेतकऱ्यांनी हे खरं वापरावं, चांगले औषध. आता आपण बॅक्टेरिया, RPS किंवा आणखीन बाकीचे काही स्प्रे आहेत आपले, ते कंपल्सरी आपण आपण तुम्हाला दिलेलं व्यवस्थित. आणि ते आपण जे काय प्रॉडक्ट असतील ना, त्या स्टेप बाय स्टेप तुमचे कसे चेंजेस असतील तसे आपण कंपल्सरी वापरूया, जेणेकरून आम्हाला ह्याचा पुढं फायदा व्हावा. गेल्या वर्षी आम्ही खूप लॉसमध्ये गेलो होतो. जवळजवळ 20 ते 25 हजार रुपये नुसत्या फंगीसाईड ह्याच्यासाठी यूज केलं, पण काय म्हणा असं रिझल्ट नाही आला. आम्हाला या एका स्प्रे आणि एका आळवणीमध्ये रिझल्ट आला. धन्यवाद. धन्यवाद.